नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दर महिन्याला पगार झाल्यावर तुम्ही या चुका अजिबात करू नका, नाहीतर लक्ष्मी कधीच घरात राहणार नाही. मित्रांनो, दर महिन्याला पगार होतो, पण काही दिवसातच पैसे कुठे गेले हेच कळत नाही. अनेक जण खूप मेहनत करतात, चांगला पगारसुद्धा मिळवतात, तरीही त्यांच्या घरात पैसा टिकत नाही. यामागे फक्त कमी उत्पन्न कारणीभूत नसतं, तर काही अशा चुकासुद्धा असतात ज्या नकळत आपल्या हातातून घडत असतात. धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी त्या घरात स्थिर राहते जिथे स्वच्छता असते, शिस्त असते, कृतज्ञता असते आणि पैशाचा आदर असतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पगार झाल्यानंतर कोणत्या चुका अजिबात करू नयेत. या गोष्टी श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपल्या हातातून पहिली चूक जी होते ती म्हणजे पगार मिळताच संपूर्ण रक्कम आपण त्याच दिवशी वाटून टाकतो किंवा खर्च करून टाकतो. याचे द्यायचे त्याचे द्यायचे ह्या चुका आपण करतो. अनेक जण पगार खात्यात जमा होताच ऑनलाईन शॉपिंग करतात किंवा याला ट्रान्सफर कर, त्याला ट्रान्सफर कर, याचा बिल दे, त्याचा बिल दे, याचे बाकी आहे तर याला परत कर, त्याला परत कर, असं करून सगळा किंवा 70-80% पैसे संपवतात आणि फक्त काही शुल्लक रक्कम त्यांच्या खात्यात पडून राहते. ही सगळ्यात मोठी चूक असते. कधीही ज्या दिवशी आपला पगार होतो, ऑनलाईन होऊ द्या किंवा ऑफलाईन होऊ द्या, तुम्ही ते पैसे पहिल्या दिवशी अजिबात खर्च करायचे नाही. आणि जर तुम्ही ही चूक करत असाल, पहिल्याच दिवशी वाटाघाटी करत असाल, सगळ्यांना वाटून देत असाल, याचे देणे त्याचे देणे, तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. दुसरी चूक ती प्रत्येक माणूस करत असेलच, आई वडील किंवा घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद न घेणे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काय मान्यता आहे की पगार झाला, पैसा हातात मिळाला किंवा ऑनलाईन झाला, पैसा म्हणजे लक्ष्मीला मानतो आपण. तर जेव्हा आपल्या हातात लक्ष्मी येते, जेव्हा पैसे येतात, तेव्हा आपण आपल्या घरात जेही वडीलधारे आहेत, जेही मोठे आहेत, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. देवघरात जाऊन देवांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना आपण धन्यवाद म्हणावं की जे दिलं ते कमी असू द्या किंवा जास्त, पण त्याच्यासाठी धन्यवाद, ते माझ्यासाठी पुरे आहे, समाधानी आहे मी. म्हणून धन्यवाद नक्की देवाचा आणि वडीलधारे आई वडिलांचा नक्की माना. मित्रांनो, कधीही पगार तुमचा झाला तर त्यातून थोडी रक्कम पहिल्या दिवशी तुम्ही नक्की काढा. 10,000 झाला तर 2-4 हजार काढा, 1,000 रुपये काढा आणि ते देवघरात तुम्ही नक्की ठेवा. ही चूक सगळे लोक करतात की देवघरात पैसे ठेवतच नाही. तर देवघरात नक्की तुम्हाला ठेवायचं आहे पैसे. आणि शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे सतत नेहमी आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी. स्वयंपाकघर, देवघर, घराचा मुख्य दरवाजा हे सगळं स्वच्छ ठेवायचं आहे. आणि नेहमी घरामध्ये सकारात्मक वागायचं आहे आणि सकारात्मक बोलायचं आहे. कधीच एवढाच पगार, कमी पगार आहे, काहीच होत नाही, स्वप्न पूर्ण होत नाही, पैसा पुरत नाही, अशा जर गोष्टी आपण बोलत राहिलो तर जो आपल्या घरामध्ये वास्तुदेव बसलेला असतो तो नेहमी तथास्तू म्हणत असतो. आपण जेही बोलू तथास्तू तथास्तू, मग ते तसंच होतं. म्हणून नेहमी मी समाधानी आहे, अजून पगार माझा वाढणार आहे, वाढेल, मग माझे स्वप्न पूर्ण होतील, असं पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टीच बोलायच्या, नकारात्मक कधीच बोलायचं नाही. त्याला आपल्या भाषेत म्हणता ना, नेहमी रडगाणं गात राहणं, हे अजिबात करू नका. नेहमी सकारात्मक गोष्टी बोलत राहा, म्हणजे तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतील आणि वास्तुदेव नेहमी तुम्हाला तथास्तू म्हणेल. तर कधीच पगार झाल्यावर या चुका करू नका. नेहमी चांगल्या गोष्टी करा. पहिल्या दिवशी सगळ्यात मोठी चूक म्हणजे पहिल्या दिवशी पैसा खर्च करूच नका. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.